इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आपण नेहमी हेल्दी, सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीज बघत असतो. त्याचप्रमाणे आज आपण ताकाची हेल्दी कढी कशी बनवायची हे बघणार आहोत. ही कढी करायला अगदी सोपी आहे आणि खूप स्मूथ टेक्स्चरची बनून तयार होते. कुठेही फाटत नाही किंवा फुटतही नाहीत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. कढी बनवायची आहे त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला खलबत्त्यामध्ये घालून चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे. याप्रमाणे हा ठेचा बनला पाहिजे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये 1 ग्लास ताक घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ताकाऐवजी दह्याचाही वापर करू शकता. यानंतर आपण यामध्ये 3 चमचे बेसन घालून घेणार आहोत. आता आपल्याला हे बेसन या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या बेसनच्या गुठळ्या राहायला नको. तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे आपल्याला याला मिक्स करून याचं स्मूथ असं टेक्स्चरचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे मिश्रण अगदी याप्रमाणे स्मूथ बनलं पाहिजे. आता आपण कढी बनवायला घेऊया. कढी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे आणि मोहरी चांगली फुलली की यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत. कढी बनवताना इथे मी खूप जास्त कढीपत्ता घालून घेतलेला आहे. हा कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतला की कढीला खूप छान फ्लेवर येतो. कढीपत्ता परतवून झाला की यामध्ये आपण आलं, हिरवी मिरची आणि लसूणची तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे. आता आपल्याला ही पेस्ट या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायची आहे. यामध्ये जे आलं आणि लसूण आहे त्याचा सगळा रॉनेस निघून गेला पाहिजे. यामध्ये जे आलं लसूण घातलेलं आहे ते चांगलं ब्राऊन रंगापर्यंत परतलं की कढीमध्ये याची खूप छान टेस्ट येते. इथे हे सगळं चांगल्या प्रकारे परतलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर याप्रमाणे थोडीशी तेलामध्ये परतवून घातली की कढीला अगदी छान सुगंध येतो. कोथिंबीर तेलामध्ये घालून घेतल्यानंतर 2 ते 3 सेकंदासाठी अशी चांगली परतवून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त परतवायची नाही. कोथिंबीर परतवून झाली की यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. आता ही हळद आपल्याला तेलामध्ये 2 सेकंदासाठी परतवून घ्यायची आहे. हळद थोडीशी परतवून झाली की यामध्ये आपण तयार केलेलं ताकाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला एक क्विक स्टर देऊन घ्यायचा आहे. जास्त प्रमाणामध्ये मिक्स न करता फक्त 2 सेकंद असं हलवून घेतलं की आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. ज्या भांड्यामध्ये आपण ताक मिक्स करून घेतलेलं होतं त्याच भांडं धुवून व्यवस्थित सगळं पाणी आपण या कढीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कढीची कन्सिस्टन्सी ज्या प्रमाणे हवी आहे त्याप्रमाणे आपण कढीमध्ये पाणी घालून घेणार आहोत. कढी बनवताना कढी थोडी पातळच ठेवायची, म्हणजे ही कढी जशी शिजत जाते तशी ती घट्ट होत जाते. कढीमध्ये आपण बेसन घातलेलं असल्यामुळे बेसन शिजतं तेव्हा ते थोडंसं घट्ट होत जातं. त्यामुळे आपण कढी शिजवायला ठेवताना पहिले थोडी पातळच ठेवायची आहे. हवं तेवढं पाणी घालून झालं की आपण ही कढी मीडियम गॅसवरती कंटिन्युअसली हलवून घेणार आहोत. आता जोपर्यंत कढीला एक उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कढी अशी स्टर करत राहायची आहे. कढीला उकळी येण्याच्या पहिले आपल्याला एकदाही कढीमधून हा चमचा बाहेर घ्यायचा नाही. जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपण कंटिन्युअसली चमच्याने कढी हलवूनच घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मी चमचा वरती काढून बघते आहे, अजूनही कढीला उकळी आलेली नाही. तर परत एकदा आपण ही कढी उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. परत एकदा मिनिटभर ही कढी हलवल्यानंतर या कढीला उकळी येते. जेव्हा कढीला उकळी येईल तेव्हा आपल्याला कढीमधून चमचा बाहेर काढून घ्यायचा आहे. कढीला उकळी आली की यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा घालून घ्यायचा आहे. गूळ घालून झाला की आपल्याला ही कढी परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे. गूळ मिक्स झाल्यानंतर कढीला चांगल्या प्रकारे दणदणून उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून झालं की हे मीठ कढीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती ही कढी
5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी एकसारखी दाटसर आणि स्मूथ अशी ही कढी बनवून तयार झालेली आहे. आपण कढी बनवली तेव्हा ती कढी थोडी पातळ होती. जशी ही कढी शिजत जाते तशी ती घट्ट बनत जाते. तुम्ही ही कढी मऊसूत शिजलेला भात, पोळी, इव्हन भाकरीसोबतही खाऊ शकता. अगदी अप्रतिम चव देते. रेसिपी करायला खूप सोपी आहे. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन, सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.